So hello friends, welcome back to our YouTube channel after a long time. So how are you? Hope so all of you are fine and doing your study very well, doing the preparation of RRB mains, IBPS clerk mains and many more exams to come. So I have basically started this YouTube channel for giving the updates about the central government jobs. The Maharashtra candidates are unaware about the central government jobs. So I want to give one update about notification. SSC GD notification has been released. So this video will be only for the Maharashtra candidates. So I will be speak in Marathi language. तर एका नोटिफिकेशनबद्दल अपडेट द्यायचं होतं. स्पेसिकली हे व्हिडिओ हा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी असतो. तुम्हाला जसं की माहिती आहे की आता महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती सुरू आहे आणि येणाऱ्या काळातही पोलीस भरती होईल, पण काही खरं नाही, म्हणजे शासनचं काही खरं नाही. सरकार कसंही पोलीस भरती घेते आणि कधी होईल पोलीस भरती काय माहीत नाही. आणि आपल्या महाराष्ट्रातले कॅन्डिडेट्स खूप सारे पोलीस भरती वगैरे तयारी करतात आणि खूप वर्षापासून तयारी वगैरे करतात, पण त्यांचं कुठे ना कुठेतरी सिलेक्शन राहतं. पण जे काही आपल्या महाराष्ट्रातले मुलं आहेत पोलीस भरती तयारी करणारे वगैरे, त्यांना ह्या सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब्सबद्दल काही आयडियात नसते. तर तसंच एक नोटिफिकेशन आलेलं आहे बघा, SSC GD स्टाफ सिलेक्शन कमिशनचं. एक आपले जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे हे असतात, सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस, जसे की SSF सशस्त्र सीमा बल, CRPF, CISF, इंडो तिबेटियन बॉर्डर, NCB वगैरे वेगवेगळे ज्या काही काय म्हणतात त्याला, सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस, ह्या वेगवेगळ्या ज्या काही ऑर्गनायझेशन असतात इंडियन गव्हर्नमेंटच्या, आर्मीमधल्या, पोलीसमधल्या, यामध्ये GD म्हणजे जनरल ड्युटी यासाठी नोटिफिकेशन आलेलं आहे. तर आय विल रिक्वेस्ट यू एव्हरी वन, प्लीज शेअर धिस व्हिडिओ टू महाराष्ट्र कॅन्डिडेट्स जे की पोलीस भरती वगैरे तयारी करतात, त्यांना याबद्दल आयडिया नसेल. तसेच रेल्वेचं पण नोटिफिकेशन आलेलं आहे. पर्टिक्युलरली सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब्सबद्दल महाराष्ट्रामध्ये खूप अवेअरनेस कमी आहे. तर त्याबद्दल सांगायचं होतं. हे पर्टिक्युलरली जे काही अभ्यासक्रम असतो आपला, जसं की गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश आणि रिझनिंग, हे 4च विषय त्या एक्झाममध्ये असतात. 20-20 क्वेश्चन असतात 4 सब्जेक्टचे आणि 40 मार्क. आणि त्याच्यानंतर मग एक ही झाली CBT कम्प्युटर बेस एक्झाम. आजच नोटिफिकेशन रिलीज झाले 5 सप्टेंबरचं. आय थिंक 5 सप्टेंबरपासून 14 ऑक्टोबरपर्यंत त्याची फॉर्म फिलिंग आहे. स्टाफ सिलेक्शनवर तुम्ही वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून फॉर्म फिल करू शकता. एक्सपेक्टेड डेट CBTची जानेवारी-फेब्रुवारी ह्या टेंटेटिव्ह मंथ्समध्ये आहे. म्हणजे जानेवारीच्या एंडिंगला आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला ही मर्ज करून असं 15 ते 20 दिवस एक्झाम चालत असते वेगवेगळ्या शिफ्टमध्ये. त्याच्यानंतर त्याचा निकाल लागून एक PET म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल. त्यामध्ये फक्त रनिंग असतं, ज्यामध्ये तुम्हाला 5 किलोमीटर 24 मिनिटामध्ये पळावं लागत असतं. त्याच्यानंतर पुन्हा PST होते, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. त्यामध्ये तुमची हाईट आणि चेस्ट मोजले जाते. तर हे असे 3 स्टेजेस आहेत. फक्त पहिली स्टेज महत्त्वाची आहे. जितके जास्त तुम्ही मार्क्स स्कोर करता तितके तुमचे सिलेक्शनचे जास्त चान्सेस आहेत. त्यामध्ये तुम्हाला बेस्ट ऑर्गनायझेशन मिळेल, CISF वगैरे. काही जणांचं ड्रीम असतं, कारण तिथे एअरपोर्टला वगैरे पोस्टिंग मिळत असते. तर तसं असतं. माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रातल्या मुलांना माहिती नसतं. आता जागा तरी पोलीस भरतीच्या किती येतात, 1,500-2 हजार वगैरे, 12,000 टोटल कंबाईन येतात, पण ते टप्प्याटप्प्यानं होतं. इथे जवळपास 39,000 कितीतरी, अप्रॉक्सिमेटली 40,000 जागांचं नोटिफिकेशन आहे आणि दर 1-2 वर्षाला येतच असतं, पण मुलांना हे माहिती नसतं. तर पर्टिक्युलरली माझं असं म्हणणं आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करावा जे पोलीस भरती कॅन्डिडेट्स आहेत. काही जणांना माहीतच असेल क्लासेस वगैरे, बट यू शूड ॲटलिस्ट फॉरवर्ड नोटिफिकेशन PDF टू देम. तर एवढंच आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट जॉबबद्दल अवेअरनेस ठेवा. खूप चांगली जॉब्स आहेत. स्टाफ सिलेक्शनबद्दल पण खूप कमी आहेत अवेअरनेस. SSC म्हटलं की लोक 10वी म्हणतात. तर एवढंच आहे. एज वगैरे कमी असतं त्यांना, 18 to 30, 23 इयर्स. पण तुम्ही कॅटेगरीचे असाल तर रिलॅक्सेशन वगैरे मिळून जाईल. आणि महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली मराठा कॅन्डिडेट्स असतात, तर त्यांना हाईटमध्ये, चेस्टमध्ये रिलॅक्सेशन मिळते. तर एवढंच आहे. जे कोणी पोलीस भरतीची तयारी वगैरे करतात त्यांना हा पर्टिक्युलरली व्हिडिओ किंवा जस्ट अपडेट द्या की हा फॉर्म फिल वगैरे करा. तर एवढंच द्यायचं होतं. कीप स्टडिंग, कीप डुईंग अँड प्रॅक्टिस वेल. विल यू मीट सून.